देशात सध्या 13% पर्जन्य तूट नोंदवण्यात आली आहे। देशभरामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली असून एल निनोच्या प्रभावामुळे परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे। जुलै महिन्यामध्ये काही भागांमध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे अनेक धरणं 100% भरली, मात्र दुसरीकडे अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमीच पाऊस झालाय। राज्याचा विचार केला तर ऑगस्ट महिन्याचे 2 आठवडे उलटून गेलेले आहेत, तरी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं पाठ फिरवली आहे। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। आगामी सप्टेंबर महिन्यामध्ये देखील सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळे चिंता वाढली आहे। पावसानं दडी मारल्यामुळे पिकांवरती संकट निर्माण होणार असून शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडले। सर, नक्की काय सध्या परिस्थिती आहे? किती तूट आहे? संपूर्ण जर देशाचं बघितलं तर आता 13% इतकी तूट पावसामध्ये आहे। आणि जसं आपण ऑलरेडी सांगत आलेलो आहोत की ज्यावेळी एल निनो सक्रिय असतो त्यावेळी मान्सून किंवा मान्सूनच्या पावसाचं जे प्रमाण आहे ते असमान असतं। काही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो आणि काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी किंवा खूपच कमी पाऊस पडताना आपल्याला दिसतो। आता हे जर ऑगस्टचं जर आपण तुटीचं प्रमाण बघितलं तर इथे आपण क्लिअरली बघू शकतो की महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पिवळे आणि लाल कलर दिसतात डिस्ट्रिक्ट वाईज। हे असे दर्शवतात की पिवळे म्हणजे खूपच जास्त 50%पेक्षाही जास्त तूट आहेत आणि रेड कलर किंवा जे तांबडे कलर्स आहेत ते दर्शवतात की तूट ही 20%पेक्षा जास्त आहे। आणि हिरवे आणि अर्थात राज्यभरामध्ये आपण पूर्ण बघतोय की बरंच येलो कलर दिसतोय आपल्याला। अर्थात ती 50% पेक्षा जास्त तूट आहे पावसामध्ये नक्कीच। आता इथं जर एल निनोचा इम्पॅक्ट म्हणायचा नक्कीच ॲक्च्युली कसं आहे, जसं आपण आधी सांगितलं की ज्यावेळी एल निनो असतो त्यावेळी पावसाचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते असमान असतं। सगळीकडे सर्व समप्रमाणात पाऊस पडत नाही आणि तेच आपण आता बघतोय।